श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। आपला गजानविजय ग्रंथातला 10वा अध्याय सुरू आहे। 10व्या अध्यायात आपण पाहिलं बाळापूरच्या माणसाने ती गाय आपला ऐकत नाही पाहून ती गाय महाराजांना अर्पण करण्याचं ठरवलं आणि ती गाय महाराजांच्या जवळ आल्याबरोबर तिचा स्वभाव शांत होत गेला आणि ती सद्गुरुरायाच्या चरणी लीन झाली। संत सहवासाचा परिणाम काय असतो? आपली वृत्ती शांत होत जाते। संतांच्या मुखातनं कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर आपली काय होते? वृत्ती शांत होते। सद्गुरूची भेट होण्याच्या आधीचा आपला स्वभाव आणि सद्गुरूंची भेट झाल्यानंतरचा आपला स्वभाव यातला फरक आपल्या लक्षात येतो। सुरुवातीला एक बाई सद्गुरूकडे गेली आणि तिने प्रपंचातली सगळी रडगाड झाली की अहो आम्ही एवढे या प्रपंचासाठी केलं पण आमचं कोणी ऐकत नाही, घरात आम्हाला किंमत नाही, अमुक नाही तमुक नाही, सगळं संताप संताप संताप। सद्गुरू म्हणाले ठीक आहे बाई, हेच जा सत्संगाला, हळूहळू रामराया तुझ्यावर कृपा करेल। मग ती बाई सत्संगाला जात राहिली, हळूहळू तिची वृत्ती पालटत गेली आणि मग सद्गुरूंनी विचारलं का गं तू आता शांत दिसते, पहिल्यासारखी चिडचिड स्वभाव दिसत नाही तुझा, म्हणजे त्रासलेला जो तुझा चेहरा होता तो आता तुझा चेहरा प्रसन्न दिसतो। तर रामरायाने तुझ्यावर कृपा केली असं वाटतंय का ग? तुझ्या घरातल्या माणसांचे सगळे स्वभाव बदलले का? ती म्हणाली महाराज नाही, घरातल्या माणसांचे स्वभाव पूर्वी होते तसेच अजून आहे। मग तुझा त्रासलेला चेहरा इतका शांत कसा झाला?
ती म्हणाली, आता मी ठरवलंय की दुसऱ्याचे स्वभाव बदलण्यात माझं आयुष्य गेलं, मग मीच माझा स्वभाव बदलायला सुरुवात केली. एकदा मला कळून चुकलं, जसं मी सत्संगाला यायला लागले ना तसं कळून चुकलं मला की प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि तो स्वभाव सत्संगात गेल्याशिवाय त्याच्यात परिवर्तन होत नाही. आणि म्हणून मी काय केलं, इतके दिवस तो त्यांचा स्वभाव आहे हे मी ॲक्सेप्ट करत नव्हते, मानतच नव्हते. मला वाटायचं ती माणसं मुद्दामून करतायत. आणि मग जसजसं मला हळूहळू कळत गेलं की ही जाणून बुजून मला त्रास द्यायच्या उद्देशाने नाही करत, पण त्यांचा स्वभावच तसा आहे. दुसरी गोष्ट मी विचार केली की खरंच आहे की नाही. आता पूर्वी ही मुलं आपली ऐकत होती, त्यावेळी ती लहान होती, त्यांना व्यवहाराचं ज्ञान नव्हतं, त्यांना जबाबदारीची जाणीव नव्हती. आता ती मुलं मोठी झाली, त्यांचा स्वतःचा प्रपंच आहे, त्या प्रपंचात त्यांचं लक्ष राहील. पूर्वी जेवढं माझ्याकडे लक्ष देत होते तेवढं आता कसं देता येईल. ती मुलगी एकुलता एक घरातनं आलेली आहे, त्यामुळे तिचा स्वभाव हट्टी बनलेला आहे. आपलं घर म्हणजे गोकुळ आहे. अशा एकुलत्या एक घरातनं आलेली मुलगी म्हणजे जिथं ती कोणीच नाही आणि ती आपल्या एवढ्या भरलेल्या गोकुळात कशी ॲडजस्ट होणार, म्हणजे तिला ॲडजस्ट व्हायला वेळ लागेल. आणि म्हणून मला जो एक तिच्याबद्दलचा गैरसमज मनात होता की ती मुद्दामून करते, तर मी जसं शांतपणे विचार केला तसं प्रत्येकाची बाजू खरी आहे ही मला कळायला लागली. कशी कळायला लागली? तुम्ही नाही का सांगितलं, दुसऱ्याचं दुःख कळायचं असलं तर आपण त्याच्या जागी असतो तर काय केलं असतं. मग मी प्रत्येक व्यक्ती जी माझ्याशी असं काही वागायची त्याच्या भूमिकेत मी शिरून पाहिलं माझ्याकडे की त्या व्यक्तीचं त्या वेळेचं वागणं खरंच होतं असं माझ्या लक्षात आलं. त्यांच्या भूमिकेतनं त्यांची बाजू बरोबर होती, मी त्यांना माझ्या भूमिकेतनं पाहत होते. आणि मग आता मला कळून चुकलं की त्यांचं प्रत्येकाचं त्यांच्या व्यक्तित्वानुसार त्यांचं खरं आहे. आणि आता आपलं तर काय आहे, यांच्यावरती जबाबदारी टाकून आता मी मोकळी झाली. पूर्वी मी न मागता सल्ला देत होते, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही तसं करा. मग म्हणले आता सल्ला द्यायचं बंद झालं का? हो म्हणले, देते आता, पण कधी त्यांनी मला विचारलं तर देते. त्यांनी मला काही विचारलं का हो आता आम्ही काय करू, तर मी सल्ला देतो. पण खरं सांगू महाराज, पुढे तो सल्ला द्यायचं पण मी बंद केलं. त्यांनी मला काही विचारायला आलं तर मी म्हणायचे, अगं आम्ही तर जुन्या परंपरेतली माणसं, आम्हाला तर हे नव्या पिढीचं काय कळणार. हां, तुम्ही करताय ना तेच बरोबर आहे. त्यामुळे मी त्याला सल्ला द्यायचं पण बंद करून टाकलं. त्यांना कळेल, त्यांचं जर एखादी चूक असेल ना तर त्यांना ज्या वेळेला त्या अडचणी येतील त्यावेळेला कळेल की आपलं चुकलं आहे म्हणून. त्यांना अनुभवानं शहाणं होऊ द्या असं मी ठरवलं. आणि हळूहळू त्यातलं आपलं मन काढून घेतलं. आणि ते मन आता काढल्यानंतर कुठेतरी त्याला ठेवायला पाहिजे ना, ते भगवंताच्या चरणी. सत्संगात आल्यामुळे अशा रीतीने माझ्या वृत्तीमध्ये फरक पडला. बघा, संत परिस्थिती बदलत नाही, तर त्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन संत शिकवतात. आणि म्हणून असं म्हटलं की संतांच्या सहवासात गेले की आपलं मन शांत होतं. कसं? जशी गाय ती समर्थांच्या सहवासात आली आणि हळूहळू तिची वृत्ती पालटत गेली. कुणालाही हुंदडण्याचा, कुणालाही शिंगारी मारण्याचा, कुणालाही चावण्याचा असा जो तिचा स्वभाव होता तो तिने सोडून दिला. महाराजांच्या चरणी लीन झाली. महाराजांनी सांगितलं का आता तू इथेच राह. आणि मग ती शेगावलाच ती गाय राहिली. तिची पुढं संतती झाली. ती अजूनही शेगावला आहे. बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली. आपला गजानन विजय ग्रंथातला 10वा अध्याय सुरू आहे. बाळापूरची मंडळी ओवी क्रमांक 22 चाललेला आहे, म्हणजे तो 122 असू शकेल. बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली. गाय तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये. त्या दिवसापासून ठावे नातीला चराट जाण. सुज्ञ देनूचे अवघे गुण तिच्या आठाई पातळी.
अजून त्या शेगावाते तिची संतती नांदते, जे काही बदती ब्रह्मवेते तेच ते घडून. असो एक कारंजाचा लक्ष्मण गुणे नावाचा, विप्रवाजसनीय शाखेचा धन कनक संपन्न असे. लक्ष्मण घुडे नावाचा आहे, वाजसनीय शाखेचा विप्र होता, कारंजाला राहत. धनकनक संपन्न असा, ऐश्वर्याने संपन्न होता. त्याला एकदा व्याधी निर्माण झाली, रोग निर्माण झाला. त्यासी रोग झाला पोटात, उपाय केले अत्यंत, परी न आला गुण किंचित, खर्च सारा व्यर्थ गेला. त्याला पोटात रोग झाला, अनेक प्रकारची औषधं, अनेक प्रकारचे सल्ले त्याच्याप्रमाणे करत करत गेले, पण रोग म्हणजे व्याधी काही बरी झाली नाही, खर्चही वाया गेला. त्याने समर्थांची कीर्ती कर्णोकर्णी ऐकली होती, म्हणून सहपरिवारे स्वर्गती आला शेगावा कारणे. चला म्हणाले, आपण सगळे उपाय करून पाहिलेत ना, एक हाही उपाय करून पाहू. लोक त्या गजानन महाराजांचं कीर्ती सांगतात, त्यांचे अनुभव सांगतात, त्यांच्या लीला वर्णन करून सांगतात. तर आपण एकदा पाहायला काय हरकत आहे, निदान दर्शन तरी होईल. झाली व्याधी बरी तर उत्तमच आहे, आपल्याला त्यांच्या सामर्थ्याची प्रचिती. त्याने समर्थांची कीर्ती कर्णोकर्णी ऐकली होती, म्हणून सहपरिवारे सत्वरगती आला शेगावा कारणे. रोग व्यथेने चालवेना श्रोते तया लक्ष्मणा, दोघा तिघांनी उचलून जाणा आणले त्या मठात. करण्या नुसता नमस्कार असमर्थ होते शरीर, त्याच्या कुटुंबाने पदर समर्थापुढे पसरविलं. खाली वाकावं म्हटलं तरी पोटाला त्रास व्हायचा. त्याच्या पत्नीने महाराजांपुढे आपला पदर पसरला आणि म्हणाली, दयाघना, मी आपली धर्मकन्या, माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण. अमृताचे दर्शन होता का यावे मरण, माझ्या कुंकवा लागून टिकवा हीच विनंती. महाराज, माझ्या कुंकवाचं रक्षण करा, माझ्या धन्याचं रक्षण करा. त्यावेळी समर्थस्वारी आंबा खात होती खरी, तोच भेकला अंगावरी त्या लक्ष्मणकांतेच्या. त्यावेळेला महाराजांच्या भक्त आले होते, काही त्यांनी आंबे आणले होते महाराजांना. त्यांनी फार आग्रह केला, महाराज एक तरी आंबा खा. महाराज आंबा खात होते, आणि जो आंबा खात होते तोच त्यांनी त्या लक्ष्मणाच्या पत्नीच्या पदरात टाकला. जा म्हणाले, हा तुझ्या नवऱ्याला दे खायला. जा देहा पतीस खाया, व्याधी त्याची बरी व्हाया, तू शोषी त्या जाया, पतिभक्त परायण. यापुढे न काही बदले, चिलीम उडू लागले, श्री गजानन स्वामी भले आपल्या मठात शेगावे. भास्कर म्हणे, अहोबाई आता न बसाय ठाई, आपल्या पतीस लवलाही, जा घेऊन कारंजाते. प्रसाद आंब्याचा जो का तुला समर्थ करी प्राप्त झाला, तोच घरी खावे आला आपल्या पती कारणे. भास्करांना सांगितलं, जा बाई, तुला प्रसाद दिलाय ना महाराजांनी, कारंजाला जा, आपल्या नवऱ्याला खायला घालतो आपल्या पती कारणे. प्रसाद आंब्याचा जो का तुला समर्थ करी प्राप्त झाला, तोच घरी खावायला आपल्या पती कारणे. याने तुझे होईल कल्याण, गुण येईल अत्युत्तमा, लक्ष्मणाशी आराम होईल आंबा खाताच जा. सद्गुरूचा कृपा प्रसाद तुला लाभलाय, तुझ्या नवऱ्याची व्याधी बरी होईल, घेऊन जा. निजगृही जोडपे आले आणि आप्त पुसू लागले. शेगावात काय घडले ते सांगावे साकल्ले, बाई अवघे वर्तमान कळवे. बाईने अवघे वर्तमान कळविले लोका लागून, आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थे मज लागे. आंब्याचा प्रसाद मला महाराजांनी दिलेला आहे माझ्या पतीला देण्यासाठी, आणि आज्ञा केली खरी, आणि आज्ञा केली वरी, खाऊ घाला त्यादरी, आंबा प्रसाद निज करी आपल्या त्या पतीला. आणि मला आग्रह केला की घरी जाऊन तुझ्या पतीला हा प्रसाद दे. त्याप्रमाणे मीही केले. म्हणाले, महाराजांनी जसं सांगितलं तसं मी केलं. तो आंब्याचा प्रसाद माझ्या पतीला खायला दिला. आज सकाळी खाऊ घातले, हे वैद्याने जरी ऐकले तरी त्या वाटले वाईट. अहो बाई तुम्ही काय, अहो बाई तुम्ही काय केले ते हाय हाय.
आंबा हेच कुपथ्य होय या पोटातील रोगाला. भाई काय केलं तुम्ही? वैद्य त्या लक्ष्मणाच्या पत्नीला बोलायला लागले, अगं महाराजांनी सांगितलं म्हणून काय झालं, तू कशाला खायला घातलं? तुला माहित आहे का बाई, हे कुपथ्य आहे त्याला. अहो बाई तुम्ही काय केले हे हाय आंबा हेच कुपथ्य होय या पोटातील रोगाला. माधव निदाने हेच कथिले सुश्रुतानेही वर्णिले निघंटाने कथन केले शारंगधर म्हणे ऐसेच. आता आपण टी व्हीवरती ॲडव्हर्टाईज आहे शारंगधर घुटी, हे काय आहे? तर वैदिक शास्त्रामधली ही जाणकार मंडळी त्याने अभ्यास करून निरनिळ्या, बघा प्रत्येक वनस्पती हे एक औषध आहे, पण कोणत्या वनस्पतीमध्ये कोणतं तत्व आहे हे जाणायला ती दृष्टी लागते. ती वनस्पती ते आणतात, एकांतात त्याचा रस काढतात, त्याचं प्रमाण ठरलेलं आहे, किती घालायचं काय घालायचं, प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे. म्हणजे त्याला म्हणतात लक्ष्मण रेषा, प्रमाण आहे. ते प्रमाण चुकलं तर लक्ष्मण रेषा ओलांडली तर दुःख आहे, तसं हे प्रमाण जर चुकलं तर नुकसान होण्याची शक्यता आहे. ते म्हणून ते सांगितलंय त्या प्रमाणात घ्यावं लागतं. डॉक्टर आपल्याला गोळ्या देतात का नाही? एक मनुष्य डॉक्टरांकडे गेला, म्हणजे डॉक्टर पोटात दुखतंय, मला गोळ्या द्या. त्यांनी गोळ्या दिल्या आणि खरोखरच्या पोटात दुखत होतं. त्यांनी गोळ्या दिल्या, म्हणले बघ एक गोळी सकाळी, एक गोळी दुपारी, एक गोळी संध्याकाळी खायची आणि अमुक अमुक पथ्य पाळायची. बरं झालं, 4 दिवसांनी तरी याचं पोट दुखायचं थांबे ना. तो गेला पुन्हा डॉक्टरांकडे, म्हणजे महाराज डॉक्टर तुम्ही गोळ्या दिल्यात पण माझं पोट काय अजून थांबत नाही. का रे म्हणले? त्या गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ घेतल्या का नाही? नाही म्हणले, शोकेसमध्ये तशाच ठेवल्या, रोज पाहतो म्हणले त्याच्याकडे. अरे औषधाकडे नुसतं पाहून रोग बरा होईल का? त्या गोळ्या घ्यायला पाहिजेत ना बाबा. सकाळी एक घे, दुपारी एक घे, संध्याकाळी एक घे आणि 4 दिवसांनी माझ्याकडे परत ये. झालं, त्याने सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्या घेतल्या. पुन्हा 4 दिवसांनी, महाराज डॉक्टर अजून माझं पोट दुखायला थांबत नाही. म्हणले का रे काय झालं? मी तुला गोळ्या घ्यायला सांगितलं, मग गोळ्या घेऊन सुद्धा पोट दुखायचं का थांबत नाही? मला खात्री आहे माझ्या गोळ्यानं तुझं पोट दुखणं थांबलंच पाहिजे. म्हणले डॉक्टर साहेब मी गोळ्या घेतल्या, तुम्ही सांगितल्या तशा घेतल्या पाहिजे, तर माझ्या बायकोला विचारा, ती आली बरोबर. हो याने घेतल्या गोळ्या. बरं म्हणले गोळ्या घेतल्या पण पथ्य पाळली का? नाही हो म्हणले, ऐकतच नाही, पथ्यच पाळत नाही. मग काय उपयोग? औषध नघे आसोन व्यथा पथ्य पाळी ना कदा न मिळे आलिया पदार्थात तो एक मूर्ख श्रीराम. अरे नुसतं औषध घेऊन उपयोग नाही, तर त्या औषधाबरोबर सांगितलेलं पथ्य आपण पाळायला पाहिजे, तर त्या औषधाचा गुणधर्म आहे, त्याचा गुण येईल. सुश्रुत नावाचे वैद्यकशास्त्रामध्ये मोठे अधिकारी व्यक्ती होऊन गेले, त्याने अभ्यास केलेला आहे. ते आता मुलं शिकताना त्या ग्रंथांचा अभ्यास करतात. केवढं त्यांनी ज्ञान संपादन केलं असेल विचार करा. आजच्या भाषेत ते कोण? सायंटिस्टच. तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता, भक्षण केला, पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडत. अहो ठीक आहे, महाराजांचा प्रसाद घेऊ नका असं आम्ही म्हणत नाही, पण तो आंब्याचा प्रसाद तुम्हीच खाल्ला असतात तरी चाललं असतं. कारण पत्नीचं पुण्य पतीला उपयोगी येतं, तिने केलेलं सत्कर्म आहे, त्याचं फळ त्याला मिळतं. ऐसे वैद्य बोलले आपता अवघे घाबरले, जे ते टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस. परी झाले अघटित लक्ष्मणाचे पोट सत्य रेच होऊन अकस्मात मऊन गेले. शौच्या वाटे व्याधी गेली, हळूहळू शक्ती आली, पहिल्या परीस होती झाली प्रकृती लक्ष्मणाची. त्याला रेच झाला, पोटातलं सगळं घाण निघून गेली, पोट हलकं झालं, हळूहळू त्याची तब्येत सुधारली. निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी, तेथे उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची. डॉक्टर आहेत, वैद्य आहेत, ते निसर्गाच्या पलीकडे जाऊ शकत नाही.
आपण बघा कितीही मोठं हॉस्पिटल असू द्या, तिथं आत गेलं की देवाचा फोटो असतो, धन्वंतरीचा फोटो असतो. डॉक्टरांचा देव कोण? धन्वंतरी, धन्वंतरीचा फोटो असतो. किंवा एखाद्या त्याची ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाचा फोटो असतो, मूर्ती असते, काय असते. ऑपरेशन करून तो बाहेर आला तर काय सांगतो, मी प्रयत्न केले पण यश देणं भगवंताच्या हातात आहे. म्हणजे आपल्या प्रयत्न आहे, आपण प्रयत्न करावेत, पण यशापयश हे भगवंताचं आहे. म्हणून प्रयत्न केलाय पण यशापयश परमेश्वराचं आहे. निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी, तेथे उपयोगीपणे खरी कृपा देव संतांची. लक्षोणवरा झाल्यावर आला शेगावी सत्वर, म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा. महाराज माझ्या घरी या, आमच्या घराला आपले पाय लागू द्या, आपल्या पायाने घर पवित्र होईल. मी आलो होतो त्यासाठी त्याला कारंजा ज्ञान जेठी, मला नकरा हिंपुटी नाही ऐसे म्हणू नका. आग्रह त्याचा विशेष पडला. महाराज गेले कारंजाला, तेव्हा होते संगतीला शंकर भाऊ पितांबर. त्यांचे शिष्य पण त्यांच्यावर होते. महाराज त्याच्या आग्रहासाठी कारंजाला गेले. घरी नेऊन पूजा केली, दक्षिणा तीस निवेदिली. अवघी संपत्ती आपुली आहे मी कोण देणार. महाराज ही सगळी संपत्ती आपलीच आहे. आज मला तुम्ही जिवंत ठेवलं, हे सगळे मी तुम्हाला अर्पण केले. असं म्हणताना म्हणाला हे सगळं तुमचंच आहे म्हणून, पण आणताना एका ताटात काही चांदीचे रुपये घेऊन आला. परी एका ताटात काही रुपये ठेवले. सत्य महाराज बघून त्याप्रत ऐशारीती बोलले, म्हणसी माझे काही न उरले, मग हे रुपये कोठून आले. अरे तू तर म्हणतो माझं काही नाही, सगळं तुमचंच आहे, मग हे रुपये कुठले आणलेस तू. लक्षणा ऐशे चाळे दांभिकपणाचे करू नको. मला दिले तू आपले घर, आता उघडी अवघी दारे फेकून दे रस्त्यावर, अवघी कुलपे आले. अरे ही आता कुलप उघड, तिजोरीचं कुलूप उघड आणि सगळं दानधर्म करून टाक. भीत भीत मोकळे द्वार केले त्याने. अखेर खजिन्याच्या उमऱ्यावर स्वतः जाऊन बसला आणि म्हणाला, महाराज यावे वाटेल ते घेऊन जावे, ऐसे बोलीला जरी बरवे परी अन्य भाव अंतरीचा. महाराज तुम्हाला लागेल तेवढं घ्या. आता महाराजांना काय करायचं. महाराज त्याची परीक्षा पाहत होते. महाराजांना काय कशाची आवश्यकता आहे. ज्याने सर्वसंग परित्याग केलाय, दिगंबर, दिशा हेच ज्याचा अंबर आहे, म्हणजे वस्त्र आहे. अंबर म्हणजे वस्त्र. दिगंबर याचा अर्थ काय, दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे तो दिगंबर. त्याला वस्त्राचे भान नसायचं महाराजांना. आणि म्हणाला, महाराज यावे वाटेल ते घेऊन जावे, ऐसे बोलीला जरी बरवे परी अन्य भाव अंतरीचा. हे त्याचे दांभिकपणा समर्थ आले कळोन, बहुरुपयाचे राजेपण कोठून टिके बाजारी. एक मनुष्य बहुरूपी म्हणजे नाटकामध्ये वेगवेगळ्या भूमिका करणारा नट. तो होता गरीब स्वतः, नट गरीब होतो, पण त्याला नाटकामध्ये भूमिका कुठली मिळाली, राजाची मिळाली. मग सगळे भरजरी ते वेश. प्रधानजी म्हणले की ते प्रधानजीने यावं, याला 1000 सुवर्ण मोहरा द्या. हो महाराज देतो. झालं, नाटक संपलं. तर याच्यातला काही तो राजा संपला नाही. तसाच वेश घेऊन चालला कुठे रस्त्यावरनं. त्याला वाटलं सगळ्यांनी आपले मुजरे आपल्याला मुजरे करावे, कोण करते मुजरे. गेला दुकानात, हे एवढं एवढं सामान दे. तो म्हणला पैसे द्या. व्यापारी काय म्हणतो, तुला सामान पाहिजे तर देतो पण पैसे दे. म्हणलं तुम्हाला समजत नाही का मी राजा आहे. तो म्हणलं तू नाटकातला राजा, इथला राजा नाही, तू घरी वेळेस आम्हाला माहिती आहे. बहुरुपयाचे बहुपण काय म्हटले पहा. हे त्याचे दांभिकपण समर्थ आले कळून, बहुरुपयाचे राजेपण कोठून टिके
बाजारी. बाजारात त्याला काय किंमत आहे? बाजारात गेला राजाचा वेश घालून आणि त्याला राजा कोण मानेल? जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे छान, परी अंतरी कडवटपणा पूर्ण त्याच्या भरले असे. एका घरात माणसं गेली, पाहुणे आले होते आणि पाहतात तर काय, त्या डायनिंग टेबलच्या बाजूला एक टेबल होतं आणि त्याच्यावरती अशी सगळी फळांनी भरलेली करंडी होती. त्याने एक फळ घेतलं आणि खायला लागला तर काय, आत मातीच. ती फळं कसली होती? शोची फळं होती. खरी फळं होती डायनिंग टेबलवर. ती न घेता त्याला वाटलं ह्याच्यापेक्षा त्याचं चकचकीतपणा जास्ती आहे ना, खोट्याचा चकचकीतपणा जास्तीच असतो. त्याला वाटलं हे खरं आहे. काय म्हटलंय बा, जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे छान. कडू वृंदावनाचं फळ आहे ते, वरून चांगलं दिसतं, आतनं कडू असतं. तसं हे मातीची फळं वरून दिसायला खरी वाटतात, पण आतनं काय, मातीच आहे त्याच्या. जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे छान, परी अंतरी कडवटपणा पूर्ण त्याच्या भरले असे. सोडून त्याच्या घराशी उपाशी निघाले पुनराशी, दांभिकाच्या सदराशी संतन होती तृप्त करा. महाराजांनी त्याच्या घरी काहीही ग्रहण केलं नाही. पाहिलं की हा दांभिक आहे, म्हणजे वरवरती आव आणतो की मी तुमच्या किती आज्ञेत आहे, असं वरवरचा आव आणतो. तेथे त्याच्या घराचे ना धन दौलतीची गरज समर्था नव्हती साची, ते वैराग्याचे सागर. तिथे त्याला त्याच्या घराची किंमत नव्हती, दाराची किंमत नव्हती, कशाची किंमत नव्हती. समर्थाने दासबोध लिहिल्यानंतर आत्माराम नावाचा ग्रंथ लिहिला आहे आणि त्या आत्माराम ग्रंथामध्ये सांगतात, शिष्याला सांगतात काय, नाशिवंत अवघे देशी तरी अविनाशपद प्राप्त तुझशी. काय म्हटलंय बघा, नीट ऐकून घ्या. समर्थ म्हणतात, नाशिवंत तितुके देशी तरी अविनाश पद प्राप्त तुझसे. तू जर मला नाशिवंत दिलंस तर मी तुला अविनाश असणारं, शाश्वत असणारं पद देईन, जे कधीच कमी होत नाही, शाश्वत आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे, त्याला काळ काम गणिताचा वेळ त्याला लागत नाही, असं शाश्वत सुख मी तुला देईन. आता ठीक आहे म्हणा. दुसऱ्या दिवशी प्रवचनाला येताना त्याने बाजारातनं खराब झालेली सगळी फळं आणली. म्हणजे जसं आता समजा पपई आहे, खूप पिकली की ती खाता येत नाही, केळी आहे थोड्या खराब झाल्या की खाता येत नाही, नासपतीचं फळ आहे ते थोडं खराब झालं की खाता येत, अशी सगळी फळं मार्केटमध्ये. तो व्यापारी म्हणतो चांगलं घ्यायचं, या खराब का घेतो. आणली आणि ठेवली समोर. म्हणले हे घ्या. म्हणले काय रे, हे सगळी नाशिवंत आहेत बघा, ही फळं सगळी नाशिवंत आहे. तुम्ही म्हणाला तर का, नाशिवंत तितके देशी तरी अविनाश पद प्राप्त तुझसे. हो म्हणले नाशिवंत. तू जसं म्हणतोस ही फळं नाशिवंत आहेस, तसा तू शाश्वत आहेस का बाबा? तू पण नाशिवंतामध्ये आलास. किती वय रे बाळा तुझं? महाराज माझं वय 60 वर्षाचं आहे. मग म्हणाले, तू विचार कर तुझं बालपण कुठं आहे? नाही म्हणलं निघून गेलं. तुला न विचारता, तुझंच होतं ना, तुझं बालपण निघून गेलं, तुझं तरुणपण निघून गेलं, तुझी प्रौढावस्था निघून गेली, तुझी आता वृद्धावस्था आलेली आहे. नाशिवंत आहे हे सगळं. तुला वाटतं मी एवढा वाढदिवस माझा साजरा करतो, अरे तेवढे दिवस आयुष्यातनं कमी झाले. घटका जाती पळे जाती तास वाजे घणाणा, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणा. अरे घटका पळापळाने आयुष्य कमी होत जाते बाबा. हे सगळं नाशिवंत. जसं मी तुला काल म्हणलं, नाशिवंत तितके देशी तरी अविनाश पद प्राप्त होतोस. हो म्हणले नाशिवंत. हो म्हणले महाराज, माझं शरीर नाशिवंत आहे, मला कळलं, अनुभवाने कळतंय की ते आता कुठं आहे. काही काही लोक ओळखत पण नाहीत. लहानपणी ज्यांनी माझा फोटो पाहिला, हेच का तुम्ही, असं विचार. म्हणजे
हे शरीर नाशवंत आहे, सारखं बदलत जाते, परिवर्तन बदलत जात आहे शरीर, हे मी पाहिलं. तसं म्हणली माझी बायको, माझी मुलं, हे सगळं नाशवंत आहे. हे सगळं तुम्हाला अर्पण करतो. हे आमचं घर आहे ना म्हणाले, 100-200 वर्षांनी हे पण पडून जाणार, नाशवंत. मला कळलं. मातीवर चढणे एक नवा थर आणती. काय होतं, मातीच्याच विटा तयार होतात, मातीतनंच घर तयार होतं आणि कालांतराने ते घर पडतं आणि पुन्हा त्याची माती होते. मातीतनंच आहे निर्माण झालेलं. आणि काय होतं, त्याची पुन्हा काय होते, मातीच होते. मातीवर चढणे पुन्हा एक थर अंती. पुन्हा काय होतं, मातीचा ढिगारा पुन्हा तिथं तयार होतं. घर पडलं तर काय होईल, मातीचा ढिगारा, पुन्हा त्या मातीवर माती चढली, बाकी काय. हे नाशवंत आहे, मला कळलं. मी नाशवंत आहे, माझी पत्नी अशी, मुलं बाळं, कारण ते आज नाही उद्या काल, कधी ना कुणी आधी कुणी नंतर जाणार. कळलं मला. हे घर सुद्धा नाही. आणि हे सगळं मी तुम्हाला अर्पण केलंय. काय अर्पण केलंय, माझं घरदार तुम्हाला अर्पण केलंय, माझी पत्नी, माझी मुलं बाळं, हे सगळी तुम्हाला अर्पण केलीत महाराज. मी सुद्धा तुम्हाला अर्पण आहे. म्या अर्पिला मरिय देहची विठ्ठला. नाही, तुला अर्पण केलं. बरं म्हणजे आता तू अर्पण केलं, तुझं काही नाही म्हणजे महाराज आता माझं काही नाही. मग म्हणले असं कर, हा तुझा देह तू स्वतःचा म्हणत होता ना, माझा माझा माझा, आता म्हण हा देह समर्थांचा आहे. माझा म्हणजे माझ्या गुरुचा देह आहे. आता ते सांगतील तसं मी वागेन. ही तुझी पत्नी म्हणजे माझी कोण, म्हणजे माझी मुलगी आहे. आता तुझी पत्नी म्हणजे माझी मुलगी, आता तिचा माझ्या मुलीसारखा सांभाळ कर. म्हणजे तिला त्रास झाला तर आई वडिलाला वाईट वाटतं का नाही. तसं म्हणले माझी मुलगी आहे ती, आता तिचा तू सांभाळ कर. तुझी मुलं म्हणजे माझी कोण झाली, नातवंड झाली. मग त्या माझ्या नातवंडाचा तू सांभाळ कर. तू म्हणतोस ना हे घर तुमचं झालं, अरे मला काय करायचं, हे घर तूच रागे, त्याच्यात तूच राहा आणि तुझंच समज. बघा, त्याच्याकडनं सगळं घेतलं पण त्याला सगळं परत केलं. समर्थाने काही घेतलं का. ते म्हणतात अरे तुझा जो अहंकार होता, हे माझं 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 आहे, तेवढं मी काढून टाकलं. काय सद्गुरू करतात, आपला जो हा मी पण आहे, हे सगळं मी केलं, हे माझं आहे, हे सगळं काढून टाकतात. स्वरूपानंदाने फार सुंदर सांगितलं. काय म्हटलंय, मी माझे मावळो सर्व हे मी केलंय, हे माझं आहे. हा जो माझा अहंकार आहे तो देवा काढून टाक. मी माझे मावळो सर्व तू तुझे उग हो. आता माझ्या मनामध्ये असं निर्माण झालं पाहिजे, हे सगळं तूच केलंयस. तू मला बुद्धी दिली नसती तर माझी बुद्धी कशी चालली असती. माझ्या बुद्धीने हे सगळं केलं मी, असं कधी म्हणेन. तू जर मला बुद्धीच दिली नसती तर मी ती बुद्धी कशी चालवली असती. तू माझ्या अंगात ताकदच दिली नसती, स्मरणशक्ती दिली नसती, ते मी कसं काम केलं असतं. आता माझ्या लक्षात आलं की हे मी केलं नाही, हे सगळं तू केलंयस आणि हे सगळं तुझंच आहे. शेवटी जड झाले ओझे टाकून गेला. आपण मेल्यानंतर कोणाचं आहे, त्या भगवंताचंच आहे. शेवटी जड झाले ओझे टाकून गेलं. तर सद्गुरू आपल्याला काय सांगतात, हे सगळं आपल्याकडनं घेतात पण पुन्हा आपल्याला परत करतात. सांगतात हे सगळं तू घे, मला काय करायचं. फक्त तुझ्या मनात जो अहंकार होता, हे सगळं मी केलं आणि माझं आहे, तेवढा मी काढून टाकला. आता तुला काळजी करायचं कारण नाही. बघा काय म्हटलंय, जाता जाता बोलले माझे माझे म्हणसी भले, भोग आता त्याची फळे. माझा उपाय त्यासच आहे. आता तुझ्या कर्माची फळं तू भोग. आता मी काही त्याच्या आड येणार नाही. तुझे भोग कमी करायला आलो होतो. तुझा शारीरिक भोग कमी केला का नाही, तुझे भोग कमी करायला आलो होतो. पण प्रारब्धाच्या पुढे काय, भोग आता त्याची फळे, माझा उपाय त्यास नसे. मी कृपा करावया
घे, मी कृपा कराव्या आलो होतो या ठाया, याही पेक्षा दुप्पट द्याया, परी तेन तुझ्या प्रारंभी. त्याच्यापेक्षा दुप्पट द्यायला लागलो तू. एक दाणा जमिनी माझी टाकतात. एक दाणा आपण पेरतो आणि ती असंख्य कणसं देते जमीन. जेवढं आपण देवाला देऊत ना त्याच्या अनेक पटीने परमात्मा आपल्याला परत करत असतो. याही पेक्षा दुप्पट द्याया, परी तेन तुझ्या प्रारब्धी. तेच पुढे झाले सत्य, एका 6 महिन्यात अवघी लक्ष्मी हो झाली फस्त, त्या भिक्षेची वेळ आली. म्हणून श्रोते परमार्थात खोटेपणानं खपे किंचिदान, याचसाठी हे चरित्र समर्थे घडवून आणले. म्हणून परमार्थात खोटेपणा चालत नाही. प्रपंच खोट्याशिवाय होत नाही. गंमत बघा, प्रपंचात घडी घडी खोटं बोलावं लागतं. प्रपंचात घडी घडी खोटं बोलावं लागतं. खोटं बोलल्याशिवाय प्रपंच होत नाही. पण परमार्थात खोटं चालत नाही. प्रपंच खोट्याशिवाय होत नाही आणि परमार्थ खऱ्याशिवाय होत नाही. प्रपंचात ते खपून जातं खोटेपणा, पण परमार्थात खोटेपणा पचत नाही, खपत पण नाही. म्हणून श्रोते परमार्थात खोटेपणा न खपे किंचित. किंचित सुद्धा खोटेपणा परमार्थात चालत नाही. आता किंचित म्हणजे काय? एका माणसाने दूध नाक्यावरचं चांगलं दूध आणून 5 लिटर दूध आणलं, त्याची मस्तपैकी आटवलं, बासुंदी केली. आता बघा, 5 लिटर दुधाची बासुंदी, बरोबर आहे, पण त्याच्यात कणभर मीठ टाकलं काय होईल? सगळी बासुंदी नासून जाईल ना. तसा परमार्थात किंचित पण खोटेपणा चालत नाही. म्हणून श्रोते परमार्थात खोटेपणा न खपे किंचित, याचसाठी हे चरित्र समर्थे घडून आणले. श्री गजानन चिंतामणी त्या गार काय शोभा, आणि त्या सुवर्णा लागुनी भूषवावे का कथिलाने. रत्न आहेत, गार, ती ओळखता आली पाहिजे. एक मुलगा शहरात आला होता. आता गार आणि चिंतामणीतला फरक सांगतो. दोन्ही रत्न आहे, ती म्हणजे खाणीतनंच निघतात. तर एक खेडेगावातला मुलगा शहरात आला होता. समुद्र किनाऱ्याला तो राहत होता आणि त्या सोनाऱ्याच्या व्यापार पेठेतनं तो निघाला होता. ते बघतो तर काय, म्हणजे एका माणसावर आला होता, त्याला काही रत्न घ्यायची होती, तिने बघितली. तो सांगतो हे 4000 रुपये ग्रॅम, म्हणजे ते त्या खड्याचं वजन होईल तेवढं त्या मानाने त्याचे व्हॅल्युएशन असेल. हा मुलगा त्या व्यापाऱ्याला म्हणतो, अहो असले खडे तुम्ही त्याला विकताय ना 4000 रुपये काय ग्रॅम का काय असेल, अहो आमच्याकडे समुद्राच्या बाजूला असे असंख्य पडलेले आहेत म्हणाले. व्यापारी म्हणाला, असं कर, तू ते घेऊन ये पोत्यात घालून. म्हणले, तुम्ही 4000 रुपये ग्रॅम देताय ना, मी 4000 तुम्हाला पोतभर देतो. म्हणजे घेऊन ये. तो मुलगा गेला, त्याने सगळी ती रत्नासारख्या दिसणाऱ्या गारगोट्या गोळा केल्या आणि आला. मग व्यापारी म्हणाला, असं कर, हे तू पोतभर आणलेलं आहे ना, ते असंच माझ्या दुकानात राहू दे. 1 महिनाभर माझ्याकडे कामाला राहा, आणि 1 महिनाभर काम झालं की मी तुला पगार पण देईल, जेवण खाण राहणं सगळं करेल. मुलगा म्हणाला, ठीक आहे. महिनाभर तो त्या व्यापाऱ्याच्या हाताखाली कामाला राहिला. मग रत्नाची परीक्षा कशी करायची, कसं त्या दुर्बिणीतनं त्याच्याकडे पाहायचं, कोणत्या रत्नाचा काय भाव आहे, काय मोल आहे, हे त्याला हळूहळू कळायला लागलं. आणि कळल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की आपण जे पोतवर आणलंय ते गारगोट्याचं आहे, ते रत्न नाही आहे. मग तो व्यापारी त्याला म्हणतो, अरे ते तू पोतवर आणलेस ना, ते नाही. म्हणलं, महाराज क्षमा करा, आजपर्यंत ते ओळखण्याची पात्रता माझ्याजवळ नव्हती, आता ती पात्रता मला माझ्याजवळ आली आहे.
हीरे जवाहर की कोठड़ी बार बार मत खोल, जब आएगा इसका पारखी तब ही इसका मोल. त्याचे रत्नाची परीक्षा करता आलं पाहिजे ना. श्री गजानन चिंतामणी त्या गार काय शोभा आणि गजानन महाराज चिंतामणी त्याला गार काय शोभा म्हणजे सामान्य मनुष्य त्याची सामान्य माणसाची आणि त्याची तुलना काय करायची. सुवर्णा लागुनी भूषवावे का कथिलाने. कथिलाचे दागिने घालून कुठं सुवर्णाची किंमत कमी होतं का. स्वस्ती श्री दासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे विजय नामे ग्रंथ सदा भाविक परसोत निज कल्याण भावया शुभम भवतु श्री हरिहरार्पणस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य दशमोऽध्यायः श्री गजाननार्पणमस्तु. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण महाराज की जय. 11वा अध्यायात आपण सुरुवात. श्री गणेशाय नमः. हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानी वरा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितक्या विभूती तितके रूपी तुझे दे. श्री गणेशानं गणपतीचं स्तवन केले. कार्यारंभी तुझे स्तवन करीत आले जन, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. कार्याच्या आरंभी म्हणजे कुठल्याही कार्याची सुरुवात करायची झाली तर पहिल्यांदा गणपतीचं स्तवन आहे. आता गणपतीचं स्तवन का बघा सर्वांनी केले. साधू समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिताना पहिला श्लोक लिहिला, गणाधीश जो गण आणि गणार जो गणांचा अधिपती येतो, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. काय म्हटलंय समर्थाने, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. निर्गुणाचा आरंभच त्याच्यापासून, म्हणजे मूळ निर्गुण निराकार परमात्मा आहे तो, त्याचा आरंभ कुणापासून आहे, त्याच्यापासून आहे. पुढं म्हटलंय बघा काय म्हटलंय, ओंकार हे ओंकार रूपा. त्या गणपतीला काय म्हटलंय, ओंकार रूपा. बघा सर्व ठिकाणी श्री गणेशाय नमः म्हणून ग्रंथाची सुरुवात होते, पण ज्ञानेश्वर माऊलींच्या ग्रंथाची सुरुवात कशी, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासो अवधारी रोजी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. तुम्ही आद्य आहे, तुमच्यापासून सगळं. कशापासून, ओम ओंकारापासून सर्व. ओंकार ओंकार प्रमाण रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. ओंकार प्रमाण रूप गणेशाचे. ओम हे कुणाचं रूप आहे, गणपतीचं रूप आहे. ओंकार प्रमाण रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. तिन्ही देव जे तो निर्माण झाले, त्याचं मूळ स्थान कुठे आहे, ते ओंकार आहे. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. आकार तो ब्रह्मा. आकार आहे तो कोण आहे, ब्रह्मदेव. आकार उकार मकार हे ओम मध्ये. आकार म्हणजे कोण आहे, आकार तो ब्रह्मा.
उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला. म्हणून ओमचं महत्व आहे. ओम ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. वेदामध्ये प्रतिपाद्य विषयी जे ब्रह्म आहे ते तूच आहेस. त्वं ब्रह्मा त्वं विष्णू त्वं रुद्र. काय म्हटलंय आपण अथर्वशीर्ष म्हणतो ना, गणपतीला काय म्हटलंय? त्वं ब्रह्मा त्वं विष्णू त्वं रुद्र त्वं इंद्र त्वं अग्नि त्वं वायू त्वं सूर्य त्वं चंद्रमा त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. गजानन महाराजांनी ज्या वेळेला भक्ताला तो खडा दिला नर्मदेचा, त्यावेळेला काय सांगितलं? अरे हे माझं स्वरूप आहे, गणपती हे माझं स्वरूप आहे. हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानी वरा दक्षिणमूर्ती. ब्रह्मांडात जितक्या विभूती तितकी रूपे तुझी देखा. तुझे रूप जे निराकार, जेणे हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला. भगवंत ह्या ब्रह्मांडात जेवढी रूपं पाहावीत ना तेवढी सगळी तुझीच आहेत. कोणतंही रूप घेतलंच तूच आहेस. जसं आपण त्या रुखवतात म्हणतो ना, ते रुखवत कशात आहे? साखरेचंच ताट आहे. त्या साखरेच्या ताटात साखरेचाच भात आहे. भात दिसतोय वेगळा पण तो आहे साखरेचाच. त्याच्यावर घातलेलं वरण दिसतंय वरणासारखं पण आहे साखरच. असा सर्व रूपाने नटलेला तूच आहेस. तुझे रूप जे निराकार,